स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी भरती होणार आहे 2025 ची भरती आणि ही शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. 1,80,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सेल्फ सर्टिफाय म्हणजेच रजिस्ट्रेशन केलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे आणि महत्वाचा विषय असा आहे, पूर्वीच सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जागा आलेल्या नाही, अजूनही जाहिराती आलेल्या नाहीत, परंतु ज्या आतापर्यंत 2 भरत्या झालेल्या आहे, 2017 म्हणजे 19 ला झालेली भरती आणि 2022 ला झालेली भरती, या दोन्ही भरतींचा विचार करून एक अनुभव म्हणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती देतो आहे. जे एसटी बांधव आहे, हा जो व्हिडिओ आहे हा एसटी बांधवांसाठी आहे. एसटी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील, या सर्व विद्यार्थ्यांकरिता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. वारंवार विद्यार्थी जे काही आपले फॉलोअर्स आहेत, जे व्हिडिओ बघत असतात, ते कमेंटमध्ये देत असतात की सर एसटी विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ किती येणार आहे, त्यासाठी व्हिडिओ बनवा. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे विविध कॅटेगरीच्या माध्यमातून विविध जे समांतर आरक्षणातील विद्यार्थी असतील ते सुद्धा आपल्याला विनवणी करत असतात की सर मला माहिती सांगा, मेसेज करत असतात. कारण मी वारंवार व्हिडिओमध्ये बोलत असतो की मला मेसेज करा, बोला, ग्रुपला जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो, याच संदर्भ घेऊन मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि एक लक्षात घ्यायचं आहे की जो व्हिडिओ बनवतो आहे हे 100% माहिती तुम्हाला खरी वाटत असेल तर तुम्ही चेक करा, स्वतः चेक करायचं आहे, तुमच्या तर्कबुद्धीने चेक करायचं, तुमच्या बुद्धिमत्तेने चेक करायचं आणि त्यानंतरच विश्वास ठेवायचा आहे. अन्यथा आपण विश्वास ठेवा त्याचनुसार करा असं नाही. कारण अनुभव हा उत्तम शिक्षक आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सर्वाधिक कट ऑफ जर कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर त्यामध्ये एसटी प्रवर्गाचा कट ऑफ हा कमी असतो. त्याच्या मागची कारण काय, तर त्याच्या मागची कारण ही आहे की यातून अभ्यास करणारे विद्यार्थी किंवा स्पर्धा करणारे विद्यार्थी हे अत्यंत कमी असतात, जागा सुद्धा कमी असतात. मग त्यानुसार स्पर्धा करणारेच कमी आहेत, त्यानुसार त्या सुद्धा जागा त्या विद्यार्थ्यांसाठी काय असते, त्यातूनही विद्यार्थी निवड होणारे जे असतात ते अत्यंत कमी गुणवाले असतात. त्याच्या मागची कारण म्हणजे काय, स्पर्धेत कमी विद्यार्थी असतात, कम्युनिटी कमी आहेत, म्हणजे जाती ज्या आहेत त्या कमी आहेत, जमाती ज्या आहेत कमी आहेत. दोन्ही गोष्टी क्लॅरिफिकेशन लक्षात घ्यायचं आहे. ओबीसी कास्टमध्ये 360च्या वर कास्ट त्या ठिकाणी येतात आणि एसटी कास्टमध्ये 7% जरी रिझर्वेशन असलं, 7.5% जरी रिझर्वेशन असलं तर या ठिकाणी एसटी कॅटेगरीमध्ये 48 जाती या जमाती या ठिकाणी असतात आणि त्यात कॉम्पिटिशन कमी असते. शिक्षणाचा जो अभाव आहे, अज्ञानता आहे, त्यामुळं हे कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे त्यांचा कट ऑफ सुद्धा कमी येतात. मग विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीच्या दृष्टीने जर विचार केला तर हा कट ऑफ कितीपर्यंत येईल? हा कट ऑफ तुम्हाला मी सांगितलेला आहे, जे थंबनेल मध्ये लिहिलेला आहे तो कट ऑफ म्हणजे काय, 100च्या खाली कट ऑफ येणार आहे, एवढं नक्की. आतापर्यंत झालेल्या भरत्यांचा सर्व कट ऑफ हा 100च्या खाली आलेला आहे. मग विद्यार्थी म्हणतात मला की जागा तर येऊ द्या सर, जागा तर येऊ द्या, काही बोलता तुम्ही. राजे हो, जागा ज्या आहेत त्या काही 1,000 जागा येणार नाही, 10,000च्या खाली जागा येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. 10,000च्या खाली जागा येणार नाही. मग त्यात मध्ये आपल्या जागा 700, 800, 1000 जरी जागा असल्यात तर त्यात क्लॅरिफिकेशन वेगवेगळं तुम्हाला सांगतो. पेसाच्या जागा वेगळ्या असणार आहेत, लक्षात घ्या, पेसाच्या जागा वेगळ्या असणार. पेसाचा विद्यार्थी दुसऱ्या ठिकाणी काही जाणार नाही, तो पेसा क्षेत्रातच त्या ठिकाणी भरती होणार आहे, बरोबर. मग हा कट ऑफ कमी कसा येईल, तर एवढे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं तुम्हाला सांगू इच्छितो की एसटी विद्यार्थी कुठे कुठे प्लस होत जातो तो लक्षात ठेवायचा. प्लस कुठे कुठे होतो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. एक, स्पर्धा कमी आहे, एसटी विद्यार्थ्यांची स्पर्धा कमी आहे. कुठे स्पर्धा कमी आहे? पहिली गोष्ट मी पेसा क्षेत्राशी संबंधित सांगतोय. पेसा क्षेत्राच्या 7,500 पेक्षा जास्त जागा या रिक्त आहेत. मग पेसा क्षेत्रातील विद्यार्थी जे डीएड झालेले आहेत आणि जे पेपर 1, पेपर 2 पास आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या 3,500. जागा किती आहेत? 7,500. आणि विद्यार्थी किती उपलब्ध आहेत आपल्याकडे? पेपर 1 आणि पेपर 2 पास होणारे, म्हणजे जे 1ली ते 5वी शिकवणारे किंवा 1ली ते 8वी शिकवणारे किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे? 3,500 विद्यार्थी. मग हा जो बॅकलॉग आहे, हा जेवढे काही विद्यार्थी सीटीटी पास आहेत, ज्या विद्यार्थ्यांना जरी 75, 60, 65, 80 जरी मार्क्स असले तरी ते विद्यार्थी कुठे जाणार आहेत? ते नोकरी लागणार आहेत. का? तर त्यांच्या क्षेत्रामधल्या जागा वॅकंट आहेत आणि पेसा क्षेत्रामधली इतर कोणताही विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. नॉर्मल जो आदिवासी विद्यार्थी आहे, इतर जिल्ह्यातला विद्यार्थी आहे, त्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही, तो तिथे भरती होऊ शकत नाही. हे पहिला मुद्दा म्हणजे पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचा आहे. तुम्ही जर डीएड पास असाल, पेपर 1, पेपर 2, तुम्ही जर पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली असेल, तुम्ही सीटीटी पास असाल आणि तुम्ही जर 80, 85, 60, 90 असे जरी गुण घेतले असेल
तर तुमच्या ज्या जागा आहेत त्या कोणी हिसकावून घेणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी 100% नोकरी लागणार आहात पेसा क्षेत्राच्या संदर्भात. म्हणजे हा कटऑफ जो आहे हा 100च्या खाली येणार आहे पेसा क्षेत्राच्या संदर्भातलं सांगतोय. त्यांनी स्वतः आशा ठेवायची आहे. तुम्ही स्वतः महत्वाकांक्षी राहा. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही जे काही लोक सांगत असतील 100च्या वर 120च्या वर कटऑफ येणार आहे, हे डोक्यातून काढून घ्या. एसटी विद्यार्थ्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. हा पेसा क्षेत्राच्या संदर्भात सांगितलं. आता नॉर्मल एसटी विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि पेसामधला एक शब्द सुटलेला आहे की पेसामध्ये जर महिला वर्गातील महिला असेल, त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट असेल, जर महिला असेल तर त्याचं सोडूच नका. त्यांनी फक्त पेपर पास होणं गरजेचं आहे. कोणतं? सीटीटी, टीईटी, डीएड जर असेल ते. आणि जर टेट मध्ये त्यांना कितीही गुण असू द्या, त्या ठिकाणी महिला लागणार. कारण महिला मिळतच नाहीत सीटीटी आणि टीईटी पास झालेल्या, डीएड झालेल्या. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे हा पेसाचा विषय संपला. आता नॉर्मल एसटी विद्यार्थी लक्षात घ्यायचं आहे. आतापर्यंतचा कट ऑफ हा 100च्या खाली आलेला आहे. आतापर्यंतचा कट ऑफ एसटीचा 100च्या खाली आलेला. मग विद्यार्थ्यांनी कोणते जिल्हे टाकायचे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा असणार आहेत, आणि विद्यार्थी आपले काय करतात एसटी विद्यार्थी, हे लक्षात घ्यायचं आहे. 2017 मध्ये म्हणजे 19 ला झालेली भरती, त्यात सर्वाधिक जागा ज्या होत्या त्या होत्या सांगली झेडपीला 101 जागा एसटीच्या होत्या. नंतर होतो कोल्हापूरला, म्हणजे सर्वाधिक जागा एसटीच्या. आणि एक सांगलीच्या माध्यमातून ज्या वेळेला पवित्र पोर्टलची भरती झाली त्यावेळेला सर्वाधिक एसटी जागा होत्या. त्यावेळेला पेपरला बातमी आली लोकमतला की शिक्षकांचा दुष्काळ संपलेला आहे. म्हणजे सर्व एसटी प्रवर्गातल्या जागा 101 सर्वाधिक शिक्षक महाराष्ट्रात जर भरले असतील 36 जिल्ह्यात, तर एसटी प्रवर्गातील विद्यार्थी ते कुठे भरले होते? सांगली जिल्ह्यामध्ये भरले होते. 101 जागा भरले होते. मग 101 सर्वाधिक जागा जर दिसत असल्यानंतर आपला एसटी विद्यार्थी काय करतो? सर्वाधिक जागा तिथं आहेत, जरी जास्त मार्क्स असले तरी विद्यार्थी कुठं मग हे करतील? प्रिफरन्स पहिला नंबर टाकतील, सांगली पहिला नंबर. अशा पद्धतीनं सर्व पूर्व विदर्भातील विद्यार्थी, सर्व पश्चिम विदर्भातील विद्यार्थी, हे सर्व विद्यार्थी कुठे? सांगलीला जॉईन झाले. एसटी प्रवर्गातील विद्यार्थी ज्यांना 120, 130, 120 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. काही विद्यार्थी पुण्यात सुद्धा जास्त जागा होत्या, 80 पेक्षा जास्त जागा पुण्यात होत्या. पुण्यात सुद्धा काही विद्यार्थी जॉईन झाले. म्हणजे अशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा होत्या एसटीच्या त्यावेळेला 2017-19 मध्ये. तर त्यावेळेला सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. का? कारण सर्व विद्यार्थ्यांनी काय केलं की सर्वाधिक जिथं जागा आहे तिथंच प्रिफरन्स टाकले. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 100च्या वर गुण असेल तर तुम्ही पहिल्यांदा काय करायचं? एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हे लक्षात घ्यायचं आहे, कट ऑफ तर 100 खाली येणार आहे. का? तर पहिली गोष्ट स्पर्धा कमी, दुसरी गोष्ट डीएड करणारे विद्यार्थी अत्यंत कमी, नंतर सीटीईटी पेपर 1 पास असणारे विद्यार्थी अत्यंत कमी, नंतर सीटीईटी पेपर 2 पास असणारे विद्यार्थी अत्यंत कमी, बरोबर. नंतर सर्वाधिक जास्त जागा कोणाच्या? 1ली ते 8वीच्या. 1ली ते 5वा वर्ग जो आहे तो प्रत्येक म्हणजे 27,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायत महाराष्ट्रात आहे. मग त्या ठिकाणी सर्वाधिक काय आहे? जिल्हा परिषद शाळा आहे. मग जिल्हा परिषद शाळेमध्ये एसटी प्रवर्गातील विद्यार्थी भरणारच आहेत. मग त्या जागा व्हॅकंट आहेत. तुम्हाला एसटीचा अतिरिक्त शिक्षक दिसणार नाही, व्याकरण जागा दिसतील. लक्षात घ्या. अधिसंख्य पदाच्या बाबतीतही तुम्हाला शिक्षक दिसतील, पूर्ण भरलेले नाहीत. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. जर तुमच्याकडे विद्वत्ता असेल, जर तुमच्याकडे ती व्यावसायिक पात्रता असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी शिक्षक बनणार आहात. आणि जर तुम्ही 2025 ची टेट दिली असेल तर गुणांचा विचार करू नका. लक्षात घ्या, गुणांचा विचार करू नका. सध्या तरी 100च्या खाली तुमचे गुण आहेत म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. मग पहिला मुद्दा काय? तर शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की तुम्ही एसटी प्रवर्गातील आहात, पहिला मुद्दा पॉझिटिव्ह तुमचा. दुसरी गोष्ट तुम्ही डीएड झालेला आहे. तिसरी गोष्ट तुम्ही सीटीटी पेपर 1 पास आहात, म्हणजे तुम्ही प्रत्येक महाराष्ट्रातील कोणतीही झेडपीच्या जागासाठी जर रिक्त जागा असेल तुम्ही लायबल आहात. म्हणजे 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं तर तुमच्या जागा अवेलेबल आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही जर विचार डोक्यात आणतो म्हटलं तर तुम्ही 36 जिल्हे त्या ठिकाणी टाकू शकणार आहात. बाकीचे 14 जे 50 प्रिफरन्स लॉक करणार आहे, 50 जे काही 14 आहेत ते तुम्ही वेगळे टाकू शकता. मग नगरपालिका टाकू शकता, महानगरपालिका टाकू शकता, नपा मनपा टाकू शकता, बरोबर. नंतर जे काही प्रायव्हेट संस्था आहेत त्या सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आहात. त्यामुळे या दोन गोष्टी, जे डीएड झालेले आहेत, पेपर 1 पास आहेत, त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा एसटीचा अत्यंत कमी येणार आहे, 100 पेक्षा खाली येणार आहे. नंतर जे काही एसटी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत, आता राहिला मुद्दा समांतर आरक्षणाचा.
समांतर आरक्षणामधलेही विद्यार्थी त्या ठिकाणी व्याकंड असतात, जागाच त्यांच्या मिळत नाही, उपलब्ध होत नाहीत, विद्यार्थीच उपलब्ध होत नाहीत. एक सर्व्हिसमॅनचा विद्यार्थी मिळत नाही, जागा तशीच व्याकंड असते. दुसरी गोष्ट, समांतर आरक्षणामधला दिव्यांग विद्यार्थी मिळतो, त्यामुळे तो सुद्धा कट ऑफ कमी. दिव्यांग मधला जर मुलगी असेल, फिमेल असेल, तर ते जर पेपर 1 आणि डीएड झाली असेल तर नक्कीच 100% तिला जर 65 न 60 जरी गुण असेल तरी ते शिक्षक बनते, जर टेट दिली असेल तर. त्यामुळे त्याही विद्यार्थ्यांनी घाबरू नका, हे सुद्धा लक्षात घ्या. अशा पद्धतीने हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ कमी येणार आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, एसटी विद्यार्थ्यांनी, तुम्हाला जर 100च्या खाली गुण असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे. पहिल्यांदा तुमच्या जिल्ह्यातल्या जागा बघा एसटीच्या किती आहे. सेकंडली तुम्ही तुमच्या जिल्हा म्हणजे विभागाच्या जागा बघा, विभागात किती जागा आहेत, म्हणजे तुमचे जे काही 6 जिल्हे 5 जिल्हे असतील. नंतर विदर्भातील विद्यार्थी असेल तर 11 जिल्ह्याचा विचार करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जिथं तुम्ही आपल्या आदिवासी लोक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी काम करायला इच्छा म्हणून एक समाधान म्हणून तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊ इच्छिता तर जिथे जिथं आदिवासी जिल्हे आहेत त्या ठिकाणी नंतर विचार करा. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जे काही जिल्ह्यांचा कट ऑफ जिथे आदिवासी समूह कमी आहे, म्हणजे जिथं आदिवासी विद्यार्थी किंवा आदिवासी लोकसंख्या कमी आहे त्या ठिकाणी सुद्धा आदिवासींच्या जागा जास्त असतात. त्यामुळं त्यांचा सुद्धा जिल्हा तुम्ही त्या जिल्ह्यांचा सुद्धा विचार करू शकता. या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा स्वतःचा जिल्हा, स्वतःचा विभाग, स्वतःचा जो काही प्रादेशिक विभाग असेल तो, आणि त्यानंतर बाकी इतर उरलेले जे काही जिल्हे आहेत अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला प्रिफरन्स देता येते. किंवा जिथं आदिवासी बहुल विद्यार्थी नाहीत किंवा आदिवासी लोकसंख्या नाही अशा ठिकाणी तुम्ही हे करा, म्हणजे प्रिफरन्स टाकता येणार आहे. ज्या वेळेला प्रिफरन्स, ज्या वेळेला जाहिराती येतील, ज्या वेळेला जागा येतील, बरोबर, त्यावेळेला या एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता आपण स्पेशली व्हिडिओ बनवणारा विद्यार्थी मित्रांनो, जागेनिहाय तुम्हाला कोणता प्रिफरन्स कोणत्या पद्धतीने टाकायचा आहे, वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळी जरी माहिती तुम्हाला मिळत असली तरी आदिवासी विद्यार्थ्यांकरिता कोणतीही गोष्ट पॅनिक न होता, न घाबरता आपला कट ऑफ हा 100च्या खाली येणार आहे. कोणी कितीही व्हिडिओ बनवू द्यात विद्यार्थी मित्रांनो, यावरती माझा विश्वास आहे. तुमचा आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु 100च्या खाली कट ऑफ येणार आहे. जर विद्यार्थी इंग्लिश मिडियमचा जर असेल, पुन्हा इंग्लिश मिडियम डीएड असेल तर त्याचं तर काही सांगूच नका, तो सुद्धा त्या ठिकाणी 100च्या खाली जरी मार्क्स असेल तरी तो लागणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे. नंतर जे विद्यार्थी एसटी विद्यार्थी आहेत आणि जे विद्यार्थी सायन्स मॅथ घेऊन पास असतील, बीएससी झालेले असतील, त्यांनी सुद्धा डोक्यातनं काढा, कमी जरी मार्क्स असेल तरी तुम्ही इन आहात हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं हा सर्व एसटी विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ होता आणि माहिती होती. तुम्हाला नेमकी काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारा अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या ज्या काही लिंक्स आहेत त्या लिंक्स वरती जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्या सर्व आदिवासी बांधवांना हा व्हिडिओ पाठवा, आदिवासी ग्रुपला व्हिडिओ पाठवा, जे काही आपल्या फॅमिलीचे ग्रुप्स असतील, कॉलेजेसचे ग्रुप असतील, जेणेकरून आपल्या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना जागरूक करता येईल आणि याबद्दलची माहिती त्यांना रीतसर माहिती पोहोचवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.